नमस्कार, मी भारती. टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर बघा, आज आपण मस्त अशी डिझाईन पाठीमागे काढून घेणार आहोत. बोटनेक डिझाईन आपण मस्त अशी डिझाईन बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय, ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची लांबी आपल्याला 1 इंच सर्वच ब्लाऊज मध्ये लांबी वाढवून घ्यायची आहे. तर बघा, ह्या ब्लाऊजची लांबी किती आहे, तर ह्या ब्लाऊजची लांबी आहे 13.5. तर मी 1 इंच वाढवून घेतलेली आहे, 14.5 ची लांबी घेतलेली आहे. आता काय करायचंय, आपल्याला पूर्ण शोल्डर बोट नेस्ट साठी आपल्याला पूर्ण असा घ्यावा लागतो. 7 इंच आपल्याला शोल्डर पूर्ण मोजून घ्यावा लागतो. तर 7 इंच मी घेतलेला आहे. आता काय करायचंय आपल्याला, बघा, आता आपल्याला इथून 5.5 इंच मुंडा, 5.5 5.5 इंच आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे. बघा, छातीचा चौथा भाग आहे 9 इंच, 9 चौ 36, 36 साईजचं ब्लाऊज आहे. तर मी 9 इंच इथं घेतलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा, इथून सनी आपल्याला 4 इंच मार्जिन करून घ्यायचे आहे. बघा, इथं 4 इंचावर मी मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथून सनी बरोबर 3 इंच खालच्या भागानं मोजून घ्यायचं आहे. तर बघा, 3 इंच मोजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अशी आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पण 4 इंचावर अशी रेष ओढून घ्यायची आहे. बघा, इथून 4 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथून आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे. 2 इंच 1.5 इंच घेऊ शकतो. तर मग मी बघा, इथून जसा आपला गळा असतो तसं पाहून आपण मापून घेऊ शकतो. तर बघा, इथं 1.5 इंच मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा, इथून 1.5 इंचावर मार्जिन केलेली आहे. बघा, इथून 1.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून 4 इंच मार्जिन करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मार्जिन केल्याच्या नंतर आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा, खालचा गळा कितीचा आहे तर आपल्याला मोजून घ्यायचा आहे. कस्टमरच्या मताने आपल्याला गळा घ्यायचा आहे. कधी कमी जास्त लागतो, कधी आपल्याला कमी करायचा असतो, कधी जास्त करायचा असतो. तर बघा, इथं गळा कितीचा आहे, तर बघा, मी गळा इथं 3.5 इंच घेत आहे, म्हणजे अर्धा इंच वाढवून घेत आहे. 3 इंच आहे तर मी अर्धा इंच वाढवून घेत आहे. त्याच्यानंतर 4 इंचावर अशी मार्जिन करून घेत आहे. सरळपणे आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 4 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. तर बघा, असं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बरोबर असं आपण जिथून असं सरळ आपल्याला ह्या साईडनं आपण 4 इंच मापलेलं आहे, त्याच साईडनं आपल्याला बरोबर असं इथून आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायच्या. तर बघा, आपल्याला इथं गोल गोल आकार काढायचा आहे. तर बघा, इथं आपल्याला मध्यभाग मोजून घ्यायचा आहे. बरोबर मध्यभाग किती येत आहे, तर बघा, इथं 3 इंच मध्यभाग येत आहे. तर मी इथं 3 इंचावर मध्यभागवर मार्जिन करून घेत आहे. तर आता बघा, आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला गोल गळ्याचा असा पूर्ण आकार द्यायचा आहे. बघा, असा आपल्याला गोल राऊंड तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला गोल राऊंड तयार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. तर बघा, असा गोल आपला भाग तयार झालेला आहे. आता बघा, गोल राऊंड आपला तयार झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपण आता गोल राऊंड असा कट करून घेतलेला आहे. तसंच तुम्हाला पण करून आता बघा, आपण कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, असा गोल राऊंड आलेला आहे. बघा, किती मस्त असा गोल राऊंड आलेला आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला बरोबर इथून आता तशीच घडी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पण असा आकार द्यायचा आहे. बघा, इथून आपल्याला असा आकार काढून घ्यायचा आहे घड्याला. तर मी आता इथून कट करून घेत आहे. तर बघा, आता मी कट करून घेतलेला आहे. आता काय करायचंय, आपल्याला साडीवरचं ब्लाउज पीस बरोबर सरळ असं ठेवून घ्यायचं आहे. बघा, तर हा आहे सरळ भाग, हा आहे उलटा भाग. तर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर असं हा भाग आपल्याला अस्तरचा भाग बरोबर असा ठेवून घ्यायचा आहे. बघा, दोनही भाग आपल्याला म्हणजे हा भाग दोन्ही भाग असे बरोबर शेम करून घ्यायचे आहेत. आता बघा, पूर्ण आपण गड्यावर असं बरोबर दोनही भागाचे शेम केलेले आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा, सिलाई करताना आपला कपडा इकडे तिकडे होतो, मागं पुढे होऊन जातो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला इथं टाचणी लावून घ्यायची आहे. चारही बाजूने आपल्याला बरोबर अशी टाचणी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कापड इकडे तिकडे न झाल्या पाहिजे. तर बघा, अशा मी टाचणी लावून घेत आहे. आता आपल्याला पूर्ण गड्यावर शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, मी आता शिलाई करून घेत आहे.
तर बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अतिशय आरामात आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. अशी घाई गडबडी करायची नाही आहे. जर आपण घाईघाईनं शिवायला करतो तर कमी जास्त होऊन जाते. तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदरच आरामात शिवून घ्यायचं आहे. तर बघा बिना कॅनव्हासनं पेपर कॅनव्हासनं आपण गळा तयार करणार आहोत. मस्त असं डिझाईन बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा आपली पूर्ण गळ्यावर शिलाई करून झालेली आहे. तर बघा आता आपल्याला ह्या टाचण्या लावलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे. बघा असं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण राऊंड असं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मस्त अशी डिझाईन आपण बनवणार आहोत. तर बघा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा. स्किप केल्यानं काय होतं आपल्या लक्षात नाही येत. जेव्हा आपण शिवतो तर तेव्हा आपल्याला लक्षात नाही येत कसं शिवायचं. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता पहा. बघा आता आपण कट करून घेतलेला. आता काय करायचंय आपल्याला इथं असे कट करून घ्यायचे म्हणजे थोडा भाग आपल्याला पूर्ण साईज आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर याच्याने काय होतो तर बघा आपल्या गळ्याची फिनिशिंग मस्त अशी साफ येते आणि गळा मस्त असा दिसतो म्हणजे पाठीचा लुक मस्त असा दिसतो ना. गळा पलटायला पण खूप अशी फिनिशिंग साफ येते. तर आपल्याला असे छोटे छोटे इथं कट लावून घ्यायचे आहेत. तर बघा आता कट लावून झालेले आहेत. आता काय करायचंय हा भाग आपल्याला अंदरच्या साईडनं पलटवून घ्यायचा आहे. असा भाग करून घ्यायचा आहे. बघा असं पकडला आहे आपण भाग. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच भागानं अंदरच्या साईडनं आपल्याला पलटवून घ्यायचं. आता बघा पूर्ण असं आपण पलटवून घेतलेला आहे हा भाग. आता काय करायचे आपल्याला याच्यावर पूर्ण अशी गोल राऊंड शिलाई करून घ्यायची. तर बघा अशी शिलाई करून घ्यायची आहे. बघा घाई गडबडीने आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा नाही. अतिशय आरामात आपल्याला ब्लाऊज शिवून घेतलाय तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप साफ येते. तर आपण घाई गडबडीनं असं ब्लाऊज शिवायचं नाहीये. तर बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गोलगड्यावर अशी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपली पूर्ण शिलाई झालेली आहे गड्यावर. आता काय करायचे हा भाग आपल्याला बरोबर असे फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही भाग असे सेम असे जोडून घ्यायचे आहेत. बघा असे जोडून घ्यायचे आहेत दोन्ही भाग सेम. आता बघा आपण हा गळा काटाय म्हणजे अस्तरचा भाग काटलेला आहे. तर आपल्याला साडी ब्लाऊज पीसचा भाग आपल्याला काटायचा आहे म्हणजे गळ्याचा भाग आपल्याला काटायचा आहे. तर बरोबर असे दोन्ही भाग आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे सेम करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा कापड इकडे तिकडे सरकत आहे तर आपल्याला एक टाचणी लावून घ्यायची आहे कारण आपला कापड इकडे तिकडे म्हणजे सरकला नाही पाहिजे. तर बघा आता मी इथं हे ठेवून घेत आहे. आता मी इथून कटाई करून घेत आहे. आता बघा इथून पण आपल्याला असं कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा पण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा हा इकडे निघलेला आहे. हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून पण आपल्याला असं कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे चारही बाजूंनी आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. बघा आता आपल्याला ह्या पण साईडनं शिलाई करून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या पण साईडनं दोन्ही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपली शिलाई झालेली आहे. पूर्ण गड्यावर आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता काय करायचे आपल्याला मागच्या साईडनं दोन्ही साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहेत.
तर बघा असे दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे अगोदर. कंबर मोजून घेतल्याच्या नंतर आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहेत. तर बघा ह्या साईडनं आपल्याला हे निघलेला भाग आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे थोडा भाग आपल्याला असा इथून कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथून आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहे. तर बघा इथून आपल्याला असं रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं एक असं लावून घ्यायचे आहे, म्हणजे कैचीनं कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोनही साईडनं टक्स लावायला इझी होऊन जाईल. तर बघा आता मी दोनही साईडनं टक्स लावून घेत आहे. बरोबर आपल्याला दोनही भाग असे सेम आले पाहिजे, म्हणजे टक्स मध्ये आले पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बरोबर असे जोडून घ्यायचे आहेत दोनही भाग. त्याच्यानंतर आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. आता बघा ह्या साईडनं माझा टक्स लावून झालेला, आता ह्या साईडनं पण मी एक टक्स लावून घेत आहे. तर बघा आपले दोनही साईडनं आता टक्स लावून झालेले आहे. तर बघा हा आहे साडीतला म्हणजे साडीतला कापड ब्लाउज पीस वर अशी मस्त अशी डिझाईन आलेली होती. तर बघा किती मस्त असं फ्लावर आलेलं आहे. तर आपल्याला पाठीमागे हे लावून घ्यायचे आणि याच्यावर डिझाईन तयार करून घ्यायचे. तर बघा याला आता आपल्याला गोल गोल कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर बघा मी गोल गोल कट करून घेतलेला आहे. आता काय करायचंय आपल्याला हा भाग आपल्याला बरोबर असा ठेवून घ्यायचे. याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे अस्तरवर आपल्याला ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची. पूर्ण गोल राऊंड वर आपल्याला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला का नाही आता आपल्याला इथून थोडा भाग असा पूर्ण पॅक नाही करायचा आहे, थोडा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे. तर बघा मी थोडा भाग आता सोडून दिलेला आहे. पूर्ण पॅक अशी शिलाई केलेली नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, असं पूर्ण भाग हा गोल राऊंड आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. बघा पलटवण्याच्या अगोदर बघा आपल्याला इथं असे थोडे आपल्याला असं कट लावून घ्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे इथं कट लावून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हा भाग पलटवून घ्यायचा आहे. तर बघा आपण हा भाग पलटवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथून जो हा भाग आपण सोडलेला आहे तर त्याच्यावर आपल्याला पूर्ण पॅक अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा थोडा भाग आपल्याला इथून फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा पण भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हा पण भाग असा आणि याच्यावरून सनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला पूर्ण गोल राऊंड अशी शिलाई करून घ्यायचा आहे. आपण अशी पूर्ण पॅक केलेली आहे मागच्या साईडनं, म्हणजे हा पूर्ण पॅक झालेला भाग आहे. आता काय करायचंय आपल्याला पाठीवर बघा असं इथं आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचंय क्रॉस म्हणजे तिरकसपणे आपल्याला पंच आलेल्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. जसे आपण पायपिंग साठी पट्ट्या तयार करतो तसे आपल्याला इथं पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर पायपिंग सारखी आपल्याला जो दोरी तयार करतो तशीच आपल्याला दोरी तयार करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आता बघा आपल्याला ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. हा भाग आपल्याला तिरसा असा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा पण भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे.
तर बघा आता आपण जोडून घेतलेले आहे. आता उरलेला भाग आता आपल्याला इथून थोडा भाग असा सरळ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जशी दोरी तयार करतो तशी आपल्याला इथं दोरी तयार करून घ्यायची आहे. आता बघा आपल्याला ही दोरी तयार करायची आहे. तर बघा अशी आपल्याला इथून सुई एकाच साईडनं म्हणजे सिंगल साईडनं आपल्याला अशी टच करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला टच करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा बाहेर काढून घ्यायचा आहे, असा म्हणजे अंदर असं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही दोरी अशी पलटवून घ्यायची आहे. तर बघा हे बघा दोरी तयार झालेली आहे. तर बघा आता आपल्याला इथून 4 इंच असं दोरीपासून मोजून घ्यायचं आहे. इथून आपल्याला 4 इंच येत आहे, तर आपल्याला इथून 4 इंचावरून कट करून घ्यायची आहे. तर बघा अशी कट करून घ्यायची आहे. सेम आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला एक असा पेपर घ्यायचा आहे. तर त्याच्यावर आपल्याला हा पॅचेस ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आपल्याला इथे एक टाचणी लावून घ्यायची आहे. अशी एक टाचणी लावून घ्यायची आहे. बघा आता काय करायचं, तर आपल्याला इथून असं बघा अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजे अशी आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर बघा आता याच्या येऊन आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर असे थोड्या 1 इंचाच्या अंतरावर आपल्याला पूर्ण असे लावून घ्यायचं आहे. तर बघा 1 इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे, बरोबर असं 1 इंच. त्याच्यानंतर आपल्याला असं सेम 1 इंचाच्या याच्यावर लावून घ्यायचं आहे. इथून पण आपल्याला 1 इंच मोजून घ्यायचं आहे असं. त्याच्यानंतर हा भाग पण आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या पूर्ण आपल्याला ज्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण असे गड्यावर लावून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे एक पट्टी लागत आहे, तर आपल्याला एक तयार करून घ्यायची आहे. तर बघा इथे एक लागत आहे, तर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर मी एक पट्टी तयार करून घेत आहे. तर बघा आता आपण पूर्ण डिझाईन बनवून तयार झालेली आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हा भाग आपल्याला पाठीमागचा याच्यावर बरोबर असा सेम ठेवून घ्यायचा आहे. बरोबर असा शेम ठेवल्याच्या नंतर आपल्याला इथं टाचणी लावून घ्यायची आहे. तर बघा असं बरोबर असं करून म्हणजे बरोबर असं लाईनशी बरोबर आपल्याला म्हणजे इकडे तिकडे न झाले पाहिजे, बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे. आता आता काय होईल, आपल्या शिलाई जेव्हा लावतो आपण तर तेव्हा मागं पुढे होते. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं आता आपण टाचणी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला पूर्ण याच्यावरून आणि शिलाई करून घ्यायची. बघा अशा प्रकारे आपल्याला बरोबर अशी पूर्ण शिलाई करून घ्यायची. कंबरपट्टी तयार करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला इथं कंबरपट्टी अशी जोडून घ्यायची आहे. तर बघा अशी मी कंबरपट्टी जोडून घेत आहे. तर बघा आपण हा टक्स लावलेला भाग आहे, तर हा आपल्या ह्या साईडनं कमरेच्या साईडनं म्हणजे असा फोल्ड करायचा आहे इकडे.
आता इथे एक मी छोटीशी प्लेट टाकून घेत आहे, जेणेकरून आपल्याला बघा तर टाईट होते. तर आपल्याला इथं छोटीशी प्लेट टाकली तर बरोबर असा सेम राहतो. तर बघा मी इथे एक छोटीशी प्लेट टाकून घेतली आहे. आता मी इकडे पण एक छोटीशी प्लेट टाकून घेत आहे. बघा इथं आल्याच्या नंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. तुम्ही टाकू पण शकता, नाही पण टाकू शकत. तर मी आता बघा आपण हा भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. याच्यावरून सनी आपल्याला कच्ची शिलाई करून घ्यायची. पायपिंग म्हणजे सॉरी तुरपाई केल्याच्या नंतर आपल्याला हे शिलाई काढून घ्यायची असते. तर आपल्याला तुरपाई केल्याच्या नंतर शिलाई काढून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे मी इथून शिलाई करून घेत आहे. तुम्हाला पण तशीच शिलाई करायची आहे. तर बघा आता आपली कंबरपट्टी तयार झालेली आहे. म्हणजे कमरेच्या भागाने आपण कंबरपट्टी जोडून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बघा, हा पेपरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पेपरचा भाग आपण काढून घ्यायचा आहे. दिसत आहे पाठीवर खूप असा लुक मस्त दिसतो. तर आता आपल्याला याच्यावर लेस लावून घ्यायची आहे. तर जे तुमच्याकडे मॅच होत असेल ते लेस लावून घ्यायची आहे. तर बघा ब्लाउजला आपल्या गोल्डन कलरची लेस मस्त दिसतो. तर कसं म्हणजे ब्लाउजचा लुक खूप छान दिसतो. तर बघा मी हे लेस इथं लावून घेत आहे पाठीवर अशी. जर तुमच्याकडे दुसरी म्हणजे साडीला मॅच होणारी जर लेस असेल तर ते पण लावू शकता तुम्ही. तर त्याच्यानं पण लुक छान दिसतो. म्हणजे जर पण जास्त करून गोल्डन कलरची लेस म्हणजे खूप वापरतात. म्हणजे ते कोणत्याही साडीवर अशी मॅच होतं. तर बघा ह्या साडीवर मॅच होत होती तर मी हे अशी लावून घेतलेली आहे. तर म्हणजे गोल्डन कलरची लेस कोणत्याही साडीवर अशी मॅच होते. बघा आता आपण इथपर्यंत आलो आहोत. तर त्याच्यानंतर आपल्याला इथून थोडा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इकडे पर्यंत आपल्याला आल्याच्या नंतर थोडा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला थोडा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यावरून पण आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली सिंगल शिलाई असते तर निघून जाते. आता बघा आपण एकच शिलाई लावलेली आहे. आता काय करायचं आपल्याला याच्यावर एक शिलाई अजून लावून घ्यायची आहे. जशी म्हणजे लेस अशी अशी फोल्ड नाही झाली पाहिजे, बरोबर अशी पाठीवर राहिली पाहिजे. तर आपल्याला अशी इथून आपल्याला अशी एक डबल शिलाई करून घ्यायची आहे. ती जशी पायपिंग साठी पट्टी तयार करतो तशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर आपल्याला आता इथं जोडून घ्यायचं आहे. बघा आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे उरलेला भाग आहे तर आपल्याला हा असा थोडा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पूर्ण असे पूर्ण जे वाचलेले भाग आहेत तर आपल्याला बरोबर असा कट करून घ्यायचा आहे. इथून सनी आपल्याला अशी पायपिंग पट्टी जशी तयार करतो तशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी सेम अशी इथून जोडून घ्यायची आहे. बरोबर याच्यावर आपल्याला पूर्ण गळ्यावर अशी शिलाई करून घ्यायची आहे. बघा जशी शिलाई करून घेत आहे मी तशीच तुम्हाला पण शिलाई करून घ्यायचं आहे. डिझाईन बनल्याच्या नंतर खूप मस्त अशी डिझाईन दिसतो पाठीवर. तर बघा आता ही माझी पायपिंग पट्टी इथं लावून झालेली आहे. तर बघा आता आपल्याला पायपिंग करायची नाहीये. अशा प्रकारे त्याच्यानंतर हा जो बाहेर निघलेला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा याच्यावर आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता पूर्ण शिलाई करून झाली. तर आता आपल्याला हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून आणि कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. बघा शिलाई म्हणजे आपल्याला तुरपाई केल्याच्या नंतर हे शिलाई काढून घ्यायची आहे.
असं लुक दिसत आहे. तर कसं वाटली डिझाईन कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.